$2,15,00,000 आहे. तर हा निधी आत्तापर्यंत येत होता भारतात, हा त्याचा अर्थ उघड आहे. मग हा निधी असा वापरला कसा जातो, कशा पद्धतीने उपयोगात आणला जातो? मतदानाची प्रोसेस स्ट्रेंथन करण्यासाठी हा निधी अमेरिका मदत म्हणून देते असं त्यांनी त्यांच्या ह्याच्याकडनं जाहीर केलेलं आहे. ते अनेक देशांना देतात. आपल्या भारताला हा जो मिळणारा निधी यावर्षी आत्ता त्यांनी कट केलेला आहे. विदेशातून येणारा निधी हा खरं तर आपल्याकडं राजकारणाच्या दृष्टीनं खूप संशयाचा भाग पहिल्यापासून बनत गेलेला आहे. आणि आत्तासुद्धा म्हणजे या सरकारनं ज्या पद्धतीनं त्या फेमा कायद्याचा वापर केलेला आहे आणि चांगल्या चांगल्या संस्थांचा आवाज दाबलेला आहे, ज्याच्यामध्ये अगदी ॲम्नेस्टी इंटरनॅशनलपासून त्या खूप चांगल्या संस्था की ज्या लोकशाही मूल्यांवरती विश्वास ठेवून काम करणाऱ्या आहेत, त्यांनासुद्धा त्यांचा निधी जो आहे तो मिळू दिला गेलेला नाही आहे. त्यामुळे जर अशा पद्धतीची मदत बाहेरून येत असते तेव्हा त्याच्या फंडिंगमध्ये एकतर सरकार म्हणून त्यांच्या ज्या व्यवस्था असतात, त्यांच्या हितसंबंधांना ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत अशाच लोकांपर्यंत हे पोहोचेल याची काळजी ते घेतात. आणि ज्यांना अशी मदत मिळते त्यांना इतक्या वाईट पद्धतीने अडचणीत आणण्याचे काम गेल्या काही वर्षामध्ये चालू आहे की त्याची खरं तर एक स्वतंत्र कहाणी होईल. म्हणजे राजीव गांधी फाउंडेशनला सुद्धा चीनमधून येणारी मदत जी होती, जे अगदी आधीपासूनची होती, त्याच्याबद्दल सुद्धा या सरकारनं खूप म्हणजे पूर्वग्रह उद्दिष्ट डोळ्यात समोर ठेवून कारवाई जी आहे ती केलेली आहे. त्यामुळं अशा पद्धतीचे निधी हे इतरांना मिळणारच नाहीत आणि केवळ आपल्यालाच मिळत राहतील याची सगळी तजवीज जी आहे ते हे सरकार जे आहे ते करत आलेलं आहे. नाही, त्याची सुरुवात खरं तर खूप वेगवेगळ्या पातळ्यांवरती करावी लागेल. कारण हे लेवल प्लेइंग फील्ड केवळ राजकीय फंडिंगमध्येच नाही आहे, ते मीडियाच्या कव्हरेजमध्ये पण आहे. मग आपल्या देशातला मीडिया हा सगळ्यांना समान न्याय देणारा राहील याच्यासाठीची व्यवस्थासुद्धा तयार होणं आवश्यक आहे. म्हणजे कधी कधी असं खूप वाक्य नेहमी घेतलं जातं की लोकशाहीमध्ये निष्पक्ष माध्यमं जी आहेत ती असली पाहिजेत. पण मला या वाक्याची खूप गंमत वाटते, कारण निष्पक्ष माध्यमं म्हणजेच खरं तर लोकशाही आहे आणि जर ती नसतील तर लोकशाही नाही आहे. आणि त्यामुळं आम्ही बघतोय की म्हणजे मी पण 2007 पासून मीडियामध्ये काम करतोय, ज्या पद्धतीनं एका ठराविक पक्षाला मिळणारं कव्हरेज आहे आणि अगदी प्रचार संपल्यानंतर सुद्धा पेपरमध्ये ज्या फुल पेज जाहिराती येतात त्यासुद्धा इतक्या ढळढळीतपणे येत असतात. निवडणूक आयोग त्याच्याबद्दल नेमकं काय करतंय. सोबतच लेवल प्लेइंग फील्ड हे आर्थिक ताकद जी आहे पक्षांची त्याच्याबद्दल सुद्धा असलं पाहिजे. आणि जर ते नसेल तर विरोधक कमजोर आणि कमजोरच होत राहतील आणि आपली सत्ता बळकट करण्यासाठी जे काही करायचं आहे ते सगळं करण्याची संधी जी आहे ती सत्ताधीशांना मिळत राहील. उपाय मगाशी मी भाषणामध्ये पण जसं सांगितलं की आपल्याला ट्रान्सपरन्सीबद्दल बोलताना निवडणूक प्रक्रियेबद्दलच्या काही गोष्टींवरती विचार करावा लागेल. जर आपण म्हणजे जोपर्यंत हे राजकीय पक्षांना मिळणारं डोनेशन हे वेगवेगळ्या पद्धतीनं त्याला एकतर पारदर्शकता त्याच्यामध्ये आणत नाही किंवा ते समान मिळेल, पब्लिक फंडिंगसुद्धा काही पक्षांना मिळू शकेल. काँग्रेसनं हा प्रयत्न आत्ताच्या या निवडणुकीमध्ये खरं तर केलेला होता, पण त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बातम्या बघितल्या असतील की त्यांचे 94-2004 पासूनचे सगळे अकाउंट शोधायला सुरुवात झालेली होती आणि इन्कम टॅक्सची नोटीस जी आहे ती आलेली होती. म्हणजे पब्लिक फंडिंग मिळवण्यासाठी देशातला एक प्रमुख विरोधी पक्ष सुरुवात करतोय तर त्याच्या मागे सुद्धा हे सरकार लागलेलं होतं. त्यामुळं जोपर्यंत आपण हे निधीबद्दलचे प्रश्न किंवा आंदोलन करण्यासाठी जर एखादा पक्ष रस्त्यावरती येतोय तर त्याला मिळणारं कव्हरेज हे सुद्धा जर नीट नसेल, म्हणजे आपण राजकीय पक्षांची कशाला आपण शेतकरी आंदोलनाची जर गोष्ट केली तर शेतकऱ्यांनी आपल्या असंतोषातून उभं केलेलं एक आंदोलन दिल्लीच्या सीमेवरती जवळपास 1.5-2 वर्ष चालू होतं, पण तरीसुद्धा त्याला मिळणारं कव्हरेज जे आहे ते खूप म्हणजे एकतर त्या सगळ्या आंदोलनाला बदनाम करणारं होतं, शेतकऱ्यांना खलिस्तानी ठरवणारं होतं, देशद्रोही ठरवणारं होतं. आणि ते लोक काय बोलत होते तर सरकारच्या त्या 3 कायद्यांच्या बद्दल त्यांचं मत मांडत होते, पण तरीसुद्धा त्यांना ती उपलब्ध स्पेस जी आहे ती मिळाली नाही. आपल्याकडं वरुण सुखराज नावाचा एक मराठी दिग्दर्शक आहे,
ज्याला ही अस्वस्थता वाटली की शेतकरी आंदोलनाचं कव्हरेज आपल्यापर्यंत नीट पोहोचत नाही आहे, म्हणून तो एक कॅमेरा घेऊन त्या आंदोलनाच्या स्थळी गेला आणि जे दिसतंय ते त्यानं सगळं टिपलं आणि त्याच्यातून त्याला असं वाटलं की ही गोष्ट जी आहे ती अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे. म्हणून मग त्यानं टू मच डेमोक्रेसी नावाची एक शॉर्ट फिल्म डॉक्युमेंटरी जी आहे ती तयार केली आणि तेव्हा लोकांना कळलं की शेतकरी आंदोलनाचं हे सुद्धा एक रूप आहे. त्यामुळं जर सरकारच्या विरोधात असंतोष आहे हा जर पोहोचणारच नसेल आणि ते पोहोचण्यासाठीची माध्यमच जर उपलब्ध नसतील, त्याचा संकोच हे सरकार करत असेल, तर मला असं वाटतं की लेवल प्लेइंग फील्ड तयार करणं ही खूप अवघड गोष्ट आहे आणि त्याच्यासाठीचे प्रयत्न वेगवेगळ्या पातळीवरती व्हायला पाहिजे. हां, बोला बोला. बरोबर बरोबर. आणि आत्ता तुम्ही ज्या अल्गोरिदमचा उल्लेख केला त्याच्याबद्दल एक थिअरी जी आहे ती खूप प्रसिद्ध आहे, कन्फर्मेशन बायसेस. म्हणजे ज्या विचारांच्या प्रती तुमचा झुकाव असतो त्याच विचारांमध्ये तुम्हाला राहायला आवडतं, त्याच लोकांना तुम्ही पटकन भेटता. दुसऱ्या बाजूची मतं जी आहेत ती पटकन इतक्या सहजपणे स्वीकारत नाही किंवा त्याच्याबद्दल तुमचा ओढा नसतो. आणि याच कन्फर्मेशन बायसेसचा एक खूप मोठा अभ्यास मला वाटतं या सगळ्या मोठमोठ्या कंपन्यांनी केलेला आहे. त्यामुळे तुम्ही बघा की एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही बघता तेव्हा त्याच्याशी रिलेटेड तशाच पद्धतीचा कंटेंट जो आहे तो तुमच्याकडं उपलब्ध होत असतो. आता खरं तर मी थोडासा या गोष्टीबद्दल असहमत पण आहे की भाजप केवळ आता या सोशल मीडियाचा वापर करत नाही आहे. म्हणजे 2014ला त्यांनी या सगळ्याचा वापर केला, पण हे मैदान त्यांनी सोडलं आणि नंतर 2019-24ला ते वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करतायत. इन्स्टिट्यूशन्स हातामध्ये घेतलेले आहेत, वेगवेगळ्या पद्धतीनं मॅनिप्युलेशन होतं आहे. काँग्रेसला सोशल मीडियाची ताकद आत्ता कळते. ट्विटरवरती आत्ता हे लोक ॲक्टिव्ह होत आहेत. ट्विटर तर सोडून द्या, हे काही फार कमी लोक वापरतात देशामध्ये. म्हणजे जर ट्विटरवरती आत्ता निवडणूक घेतली तर राहुल गांधी पंतप्रधानसुद्धा होतील. त्यामुळं हे काही खऱ्या जनमानसाचं लक्षण नाही आहे. सोशल मीडियाच्या पलीकडं सुद्धा एक जग आहे आणि ते तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपले पक्ष नेमकं काय करतायत. जर भारत जोडोसारखी यात्रा तुम्ही काढताय, कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत पोहोचताय, तर खरोखर केवळ यात्रेनं ते सगळे उद्देश पोहोचतायत का, तुमचे मुद्दे पोहोचतायत का, त्याच्यानंतर जे करणं आवश्यक आहे ते झालेलं आहे का, की केवळ एक यात्रा झाली म्हणून तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडलं. त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा आणि हे सगळे मुद्दे जोपर्यंत जनतेमध्ये एका आंदोलनाच्या माध्यमातून उभे राहत नाहीत तोपर्यंत विरोधी पक्षांना या सगळ्या म्हणजे अडथळ्यांच्या पलीकडे जाऊन आपलं स्थान निर्माण करण्यामध्ये खूप चॅलेंजेस असतील. म्हणजे अगदी आत्ताचं या निवडणुकीनंतरचं उदाहरण घ्या. निवडणूक निकालानंतर 2 मुद्दे खूप गाजत आहेत, एक तर बीड आणि दुसरं म्हणजे परभणी. पण या दोनही ठिकाणी तुम्हाला कुठे विरोधी पक्ष दिसतोय का? हे सगळे इशू जणू काही सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या राजकीय फायद्यासाठी, अंतर्गत राजकारणासाठी काढल्याप्रमाणे चाललेले आहेत आणि त्याच्यामध्ये तेच लोक मीडियासमोर दिसत आहेत. या सगळ्याबद्दल बोलणारे खूप कमी लोक आहेत विरोधी बाजूचे. त्यांनी खरं तर या 2 मुद्द्यांवरती रान पेटवायला पाहिजे होतं. ते अजून ते करताना पुरेशा प्रमाणामध्ये दिसत नाही आहेत. त्यामुळं टेक्नॉलॉजी, अल्गोरिदम या सगळ्या गोष्टीबद्दलची आव्हानं असतीलच, पण केवळ त्याच्यामुळं तुम्ही इतका प्रभाव पाडू शकत असाल असं काही मला वाटत नाही आहे. काही लेखी प्रश्न आपल्याकडे आले. पद्माकर इंगळे यांनी विचारलाय, काँग्रेस इंद्रजित गुप्ता यांचा अहवाल का स्वीकारला गेला नाही? निवडणुकांमध्ये पैशाचा गैरवापर कधीपासून सुरू झाला? पद्माकर इंगळे यांनी हा प्रश्न विचारला आहे.
निवडणुकीमध्ये पैशाचा गैरवापर खरं तर माझं वय खूप कमी आहे, त्यामुळे इतक्या कठीण आणि सर्वांना माहिती असलेल्या प्रश्नाचं उत्तर मी माझ्या केवळ 15 वर्षाच्या पत्रकारितेनंतर देणं हे अवघड आहे. पण असे प्रकार जे आहेत ते आपल्याकडं आधीपासूनच होत आलेले आहेत. आणि माझं तर एक छोटंसं मत आहे की प्रत्येक गोष्टीचं एक छोटं मॉडेल ऑलरेडी भाजपला उपलब्ध आहे. ते मॉडेल फक्त त्यांनी अधिक क्रूर पद्धतीनं, अधिक निर्दयी पद्धतीनं राबवलेलं आहे, कुठल्याही गोष्टींचा विचार न करता. अधिकृत आणि त्याला संस्थात्मक रूप देऊन आणि अगदी गोडगोड लोकशाहीची नावं देऊन. राजू देसले सरांनी प्रश्न विचारलाय. 11 वेळा खासदार असलेले देशाचे माजी गृहमंत्री इंद्रजित गुप्ता यांनी निवडणुका सुधारणा सुचवल्या होत्या. त्यात शासकीय खर्चातून निवडणूक प्रचार असावा व मतदानाप्रमाणे प्रतिनिधी संसदेत जावे असे. आणि दुसरा प्रश्न आहे, आपण भविष्यात राजकीय पक्षात सहभागी होणार का? होय तर पक्ष कोणता? हे पत्रकारांना शिक्के मारण्याची सवय बहुधा लोकांना खूप लागलेली आहे. त्यामुळे एखादा पत्रकार जर व्यवस्थेच्या विरोधात बोलतोय याचा अर्थ तो कुठल्या तरी पक्षाची बाजूच घेतोय असा आपला खूप समज झालेला आहे. पण असं काही नाही आहे आणि मला वाटत नाही की ही वाट एवढी सोपी आहे. पण ज्या इलेक्ट्रोल रिफॉर्म्सबद्दल तुम्ही उल्लेख करताय, तर अशा पद्धतीचे इलेक्ट्रोल रिफॉर्म्स आपल्या 70 वर्षांच्या काळामध्ये टप्प्याटप्प्यानं होत आलेले आहेत आणि खूप चांगले बदल झालेले आहेत. मी मगाशी जसं म्हटलं की म्हणजे सार्वत्रिक मतदानाचा हक्क म्हणजे जे प्रौढ आहेत त्या सगळ्यांना हक्क देण्याचा निर्णय या देशानं जेव्हा घेतला तेव्हा अनेक प्रगत राष्ट्रांमध्ये सुद्धा तो तोपर्यंत उपलब्ध नव्हता. तिथे सुद्धा अगदी बरोबर अशा अनेक गोष्टींचा विचार आपल्या घटनाकारांनी करून ठेवलेला होता. म्हणजे तेव्हासुद्धा संविधान सभेमध्ये काही लोकांचं म्हणणं होतं की बहुतांश आपली जनता जी आहे ती अडाणी आहे, निरक्षर आहे, त्यांच्या हातामध्ये जर आपण मतदानाचा हक्क दिला तर योग्य सरकार निवडून येईल का वगैरे. पण या सगळ्याचा विचार न करता मतदान ही गोष्ट पवित्र आहे आणि त्याचा हक्क सर्वांना मिळाला पाहिजे हा विचार करून कुठंतरी ही तरतूद करण्यात आली. आणि त्याच्यानंतर आपण बघतोय की इतक्या वर्षामध्ये हे रिफॉर्म्स जे आहेत ते सुद्धा टप्प्याटप्प्यानं होत आलेले आहेत. त्यामुळं अगदीच काही सगळं वाईट झालेलं आहे असं पण नाही आहे. आणि आपण चांगल्याची आशा नेहमी करूयात, याच्यातून सुद्धा चांगल्या गोष्टी आपल्याला सुचतील आणि आपण ही व्यवस्था बदलू. हो एक्झिट पोलचे आकडे विरोधकांच्या बाजूने असतात. ते असे असतात की ते जो बहुमताचा आकडा असतो त्याच्यापेक्षा जास्त असतात किंवा बहुमतापर्यंत असतात. परंतु निकाल लागल्यानंतर ते सर्व एक्झिट पोल हे होतात, बाद होतात. हा जर सत्ताधाऱ्यांचा षडयंत्र असेल असं मला वाटतं. खूप चांगला प्रश्न उपस्थित केला. खरं तर मला आत्ता लक्षात आलं की मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी एक्झिट पोलचा पण एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्याच्यावरती खरं सविस्तर बोलायला पाहिजे होतं. कारण आपल्याकडे बघा की नियम काय सांगतो, निवडणूक आयोग आम्हाला जे नोटिफिकेशन पाठवतं ज्यावेळी आचारसंहिता लागू होते त्याच्यानंतर तुम्हाला एक्झिट पोल जो आहे तो करता येत नाही. पण आपल्याकडं हुशारी काय केली जाते, एक्झिट पोल त्याला म्हणायचं नाही, त्याला ओपिनियन पोल म्हणायचं आणि ओपिनियन पोलच्या माध्यमातून जनमत दाखवायचं. केवळ ओपिनियन पोल म्हटलं आहे म्हणून लोकांच्या मधली चर्चा तर थांबत नाही. लोकांना हे कळतं की अरे बाबा या पक्षाच्या बाजूनं जनमत आहे म्हणून वगैरे. तर ही सगळी चलाखी जी आहे ती खरंच म्हणजे त्याच्याबद्दल खूप कडक निर्णय होणं आवश्यक आहे. आणि दुसरी एक गोष्ट मला खूप म्हणजे त्याच्याबद्दलचा प्रश्न पडतो की ज्यावेळी एक्झिट पोल येतात त्यावेळी काहीतरी एक नवीनच नावं आपल्यासमोर येतात. मॅट्रिज इंडिया, अजून काहीतरी पोल खूप 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 नवीन नावं. म्हणजे एखाद्या ट्विटर हँडलला तुम्ही एखादं इंग्लिश नाव द्या आणि त्यांच्या नावानं एक आकडे प्रकाशित करून टाका, हे न्यूज चॅनलवाले छापतील सुद्धा. म्हणजे जर आपण निवडणुकीमध्ये सगळ्यांना प्रश्न विचारतो तर एक्झिट पोल करणाऱ्या संस्थांना सुद्धा प्रश्न विचारले पाहिजेत किंवा त्यांच्याबद्दल एक कुठंतरी मेकॅनिझम असलं पाहिजे की या एक्झिट पोल करणाऱ्या संस्थेकडं किती वर्षांचा अनुभव आहे, त्यांच्याकडं किती डेटा त्यांनी घेतलेला आहे आणि त्याच्यानंतरच त्यांना आकडे प्रकाशित करता आले पाहिजेत.
कुणीही उठसूट एक काहीतरी एक गोंडस इंग्लिश नाव देतो आणि त्याचे आकडे माध्यमं चालवतात. हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि त्याच्यामध्ये एक हुशारी अशी पण असते की रेंज अशी द्यायची की म्हणजे 80 ते 140 असे आकडे द्यायचे, म्हणजे बरोबर आले चूक आले तरी दोन्ही बाजूंनी आम्ही म्हणजे कसं बरोबर सांगितलेलं होतं असे सांगायला मोकळे. त्यामुळं एक्झिट पोल हा सुद्धा एक खूप मोठा फ्रॉड आहे आणि त्याच्याबद्दल म्हणजे त्याचा वापर जो आहे तो बरोबर सत्ताधारी आपल्या बाजूनं करत आलेले आहेत. त्याच्याबद्दल जोपर्यंत एक पूर्णपणे नीट मेकॅनिझम तयार होत नाही, एक नियमावली तयार होत नाही, तोपर्यंत याच्यातला गैरप्रकार जो आहे तो थांबणार नाही. स्वतंत्र पत्रकार म्हणून कोणती आव्हानं तुम्हाला त्यांना सामोरं जावं लागतं, म्हणजे हे क्षेत्र किती आव्हानात्मक आहे? टेक्नॉलॉजीनं थोडंसं काम सोपं केलेलं आहे, कारण म्हणजे माझं यूट्यूब चॅनल सुरू करताना मला फार काही गोष्टींचा विचार करावा लागला नाही. जर याच्या आधी म्हणजे जुन्या काळामध्ये कुणाला असं काम करायचं असतं तर त्याला आपला विचार लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणजे एकतर छपाईपासून मार्केटिंग सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागला असता. माझ्यासाठी केवळ एक जीमेल अकाउंट आहे, एवढी एक गोष्ट पुरेशी आहे, त्याच्याद्वारे मी माझं काम करू शकतो. अर्थात तरीसुद्धा चॅलेंजेस भरपूर आहेत. एकतर आपल्याकडं आता हा ट्रेंड खूप वाढलेला आहे, त्यामुळं कोण पत्रकार आहे, कोण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे, कोण असाच म्हणजे राजकीय पक्षाचा कार्यकर्ता हे करतोय हे अजूनही कळत नाही आहे. त्याच्यातल्या रेषा अशा पुसटशा आहेत, त्यामुळं गर्दी खूप वाढलेली आहे. त्याच्यामध्ये अर्थात जे चांगलं आहे ते टिकेल, कंटेंट शेवटी लोकांच्या हातामध्ये असतं, जी गोष्ट चांगली आहे ती टिकवणं. त्यामुळं या गर्दीतनं सुद्धा पुन्हा काही गोष्टी नीट होतील. पण आव्हानं खूप वेगवेगळ्या पातळ्यांवरती आहेत आणि मराठीसारख्या प्रादेशिक भाषेमध्ये काम करताना सगळ्यात मोठं चॅलेंज तर ऑडियन्सचं आहे. कारण नॅशनल लेवलला जर तुम्ही बघितलं तर काही पत्रकार आता यूट्यूबवरतीच आपली पत्रकारिता करतायत. म्हणजे एक पॅरलल मीडिया देशामध्ये यूट्यूबवरती तयार झालेला आहे आणि अगदी चांगले चांगले पत्रकार म्हणजे रवीश कुमार, त्याच्यानंतर अभिसार शर्मा असतील, अजित अंजुम आहेत, पुण्यप्रसून वाजपेयी, इतकंच काय म्हणजे अगदी आपले प्रणव रॉय यांनीसुद्धा लोकसभेसाठीचा त्यांचा शो यूट्यूबवरती केलेला होता. म्हणजे एक खरं तर देशाच्या पत्रकारितेचा एक अध्याय या काळामध्ये सगळा लिखित स्वरूपामध्ये डॉक्युमेंटेशन त्याचं होणं आवश्यक आहे की कसे सगळे पत्रकार चांगले चांगले या काळामध्ये बाहेर फेकले गेलेले आहेत वेगवेगळ्या कारणांमुळे. प्रत्येकाची कारणं काही समान नाही आहेत, पण ही आव्हानं जी आहेत ती अजूनही टिकून आहेत. उगीचच काहीतरी एखादी तक्रार करून एखाद्याला अडचणीत आणणं असे प्रकार केले जातात. आता लवकरच काही दिवसामध्ये एक कायदासुद्धा येणार आहे, ज्या कायद्याच्या अंतर्गत या सगळ्या डिजिटल कंटेंटचं रेग्युलेशन, ब्रॉडकास्ट सर्व्हिस रेग्युलेशन बिल या देशामध्ये येणार आहे. आणि त्याच्यानंतर जी केवळ एकच उपलब्ध स्पेस आहे की जिथं सरकारला प्रश्न विचारले जात आहेत तीसुद्धा संपुष्टात आणण्याचा प्रयत्न या कायद्याच्या माध्यमातून केला जाणार आहे. त्यामुळं या सगळ्याच्या विरोधात लढावं लागणार आहे. बरेच त्याच्यामध्ये आव्हानं आहेत. ही लढाई सगळ्यांना एकत्रितपणे लढावी लागेल. प्रशांत कदम यांनी युट्यूब चॅनल सुरू केलं, हा बंड उठाव का होईल? कारण की एबीपी माझ्यामध्ये आम्ही तुम्हाला दोनच पाहत होतो, परंतु तुम्ही युट्यूब चॅनल सुरू केलं. हा प्रश्न मला खूप लोक विचारतात आणि याच्याबद्दल काहीतरी एक सेन्सेशनल उत्तर मिळावं अशी सुद्धा लोकांची अपेक्षा असते. पण खरं सांगतो म्हणजे मी 2007 पासून पत्रकारितेमध्ये आहे. 2015ला मी दिल्लीमध्ये गेलो आणि मला एक लक्षात आलं की सध्याची पत्रकारिता अशी झाली आहे की ज्याच्यामध्ये म्हणजे जे लोकांना आपल्याला सांगायचं आहे ते सांगण्यासाठीची स्पेस कमी होत चालली आहे. म्हणजे मी सरांशी पण मगाशी बोलत होतो तेव्हा आम्ही हेच म्हणत होतो की पूर्वी असं नव्हतं की कुठलाही नेता आला की त्याला थेट लाईव्ह दाखवलं जातं आहे आणि पूर्णपणे त्याचं मत लोकांपर्यंत पोहोचतं आहे. मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदसुद्धा त्याच्यातला एक पर्टिक्युलर बाईट, ज्याला मी इलेक्ट्रॉनिक भाषेमध्ये बाईट म्हणतो, 30-40 सेकंदाचा जो आवश्यक आहे तेवढाच दाखवला जायचा. पण आता असं झालं आहे की कुणीही दिसला म्हणजे अगदी तो पडळकर असेल, किरीट सोमय्या असेल, अजून कुणी असेल, तो दिसला की पूर्णपणे लाईव्ह. हे न्यूज चॅनलमध्ये आधी होत नव्हतं. आता न्यूज चॅनलचा अजेंडा हा नेते लोक ठरवायला लागलेत. म्हणजे नेत्यांच्या पाठीमागं धावणं ही पत्रकारिता झालेली आहे आणि त्याच्यामुळं असं वाटायला लागले की म्हणजे हे काम आपल्याला करायचं नाही आहे. जे लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे त्याच्यासाठी आपल्याकडे साधनं उपलब्ध आहेत.
आणि दिल्लीमधल्या पत्रकारितेमध्ये काम करताना एक लक्षात आलं की आम्हाला आधी सुरुवातीला सांगितलं जायचं की लोकांना ॲकॅडमिक असं काही फार आवडत नाही, असं चटपटीत काहीतरी लागतं, सेन्सेशनल दिलं तर ते लोक ऐकतात. पण हा समज जो आहे तो चुकीचा आहे. महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाच्या केसच्या दरम्यान मी जे बघितलं की लोकांना खूप डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी माहिती होत्या, त्याच्याबद्दल कुतूहल होतं. 10th शेड्यूल म्हणजे काय, राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष याच्यातला फरक काय असतो, राज्यपालांचे अधिकार सरकार स्थापनेसाठीचे, या सगळ्याबद्दल लोक उत्सुक आहेत आणि अधिकाधिक माहिती त्यांना हवी आहे. जे काही घडतं आहे त्याच्याबद्दल लोक अवेअर आहेत. आणि म्हणून असं वाटलं की जर हे पोहोचवण्यासाठी आपल्याला एक माध्यम टेक्नॉलॉजीमुळं उपलब्ध करून दिलेलं आहे तर ते करून बघावं. अर्थात माझं हे वय असं आहे की या वयामध्ये हे पाऊल कोणी उचलत नाही, त्यामुळं लोकांना प्रश्न त्याच्याबद्दल खूप आहेत. पण गेल्या 1.5 वर्षांपासून मी हे काम करतो आहे आणि एक जाणवतं आहे की लोकांना खरोखर अशा पद्धतीच्या कामाची गरज होती किंवा लोकांना तो कंटेंट किमान आवडतोय तरी. हो 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 बरोबर झाले. गणेश कुमार. नाही, जेव्हा निवडणूक आयोगाची स्थापना झाली त्याच्यानंतर आत्तापर्यंत निवडणूक आयुक्तांची नेमणूक कशी होणार याच्याबद्दलचा कुठलाही कायदा अस्तित्वात नव्हता. तो सुप्रीम कोर्टानंच निकाल दिला, त्याच्यानंतर अस्तित्वात आला. सुप्रीम कोर्टानं अशी एक रचना ठरवून दिलेली होती की पंतप्रधान, त्याच्यानंतर विरोधी पक्षनेता आणि सरन्यायाधीश हे 3 लोक निवडणूक आयुक्त ठरवतील. अर्थात ही सगळी रचना तात्कालिक होती आणि कोर्टानं असं सांगितलेलं होतं की तुम्ही एक कायदा करा. पण ज्या तत्वांवरती सुप्रीम कोर्टानं निकाल दिला आहे तोच निकाल बाजूला ठेवून या सरकारनं रचना अशी केली की पंतप्रधान, मंत्रिमंडळातला एक ज्येष्ठ सहकारी आणि विरोधी पक्षनेता. आता पंतप्रधान आणि जर ज्येष्ठ सहकारी असेल तर इथंच 2 आणि 1 असं बहुमत होतं ना. त्यामुळं अशी रचना करून आता निवडणूक आयुक्तांची नेमणूक होते. आणि तुम्ही ज्या गोष्टीचा उल्लेख केला ती बरोबर आहे, कारण राहुल गांधी जेव्हा त्या बैठकीमध्ये गेलेले होते तेव्हा त्यांचा मुद्दा हाच होता की जर 48 तासामध्ये सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे तर आपण ही बैठक थांबवूयात. ही बैठक आत्ता घ्यायची काही गरज नाही आहे, आपण नंतरसुद्धा घेऊ शकतो. पण सरकार काही थांबलं नाही. कदाचित त्यांनाही माहिती आहे की सुप्रीम कोर्ट याच्याबद्दल काही करणार नाही. आणि सुप्रीम कोर्टाचे सुद्धा निकाल जे आहेत ना ते अनेकदा म्हणजे दिखाव्यासाठी खूप झालेले आहेत, किंवा जे काही ताशेरे असतात ते सुद्धा खूप दिखाव्यासाठी झालेले आहेत. म्हणजे न्यायव्यवस्थेबद्दल खरं तर परखडपणे काही गोष्टी बोलण्याची, काही सुनावण्याची खूप गरज आहे. पण त्याचं एक जे काही आपल्याकडं अवडंबर माजवून ठेवलेलं आहे त्याच्यामुळं तेवढं बोललं जात नाही. दुर्दैवानं संसदेमध्ये सुद्धा कोणी बोलत नाही. खूप मोजक्या खासदार आहेत महुआ मोहित्रांसारख्या की ज्या थेटपणे याच्याबद्दल बोलतात. पण आता बघूयात आपण पुढं काय होतं सुप्रीम कोर्टामध्ये त्या सुनावणीबद्दल. आपली राज्यघटना ही सेक्युलर आहे आणि आज आपण पाहतो गेल्या 2-3 निवडणुकीपासून सगळा धर्माचा वापर निवडणुकीमध्ये केला जातो. एक मुंबईमध्ये जेव्हा PN सेशन वगैरे हे होते निवडणूक आयुक्त होते त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंना त्यांनी काही तासासाठी मला 2 ते 3 दिवसासाठी हे केलं होतं, म्हणजे प्रचारापासून बंदी, मतदानाचा अधिकार काढून घेतला 6 वर्षांचं. त्यांची राज्यघटना तर तीच आहे, निवडणूक आयोग ही तोच आहे, तर तसं आता का होतं? याचं उत्तर मला वाटतं तेच आहे की निवडणूक आयोगानं जर आपलं काम करायला सुरुवात केली तर त्यांना 1 मिनिटसुद्धा लागणार नाही हे सगळं काम करायला. कारण मी ज्याचा उल्लेख केला की आर्टिकल 324 हे या निवडणूक आयोगाला इतकी मोठी ताकद देतं की ते जर राबवायचं ठरवलं तर कुठलीही गोष्ट तुमच्या आड येत नाही. पण ते करणारे लोक नाही आहेत. जे लोक करतायत त्यांना कसं हॅरॅस केलं जातं हे पण मी सांगितलं. त्यामुळं त्या आयोगाची रचना सगळं ठीक आहे, अधिकार सगळे आहेत, पण ते अधिकार बघणारा माणूस तिथं पाहिजे. तो आला की सगळं नीट होईल.
आता आपण जो प्रश्न विचारला की कायदा जो केला त्याच्यामध्ये पंतप्रधान, विरोधी पक्षनेता आणि एक मंत्री असं जे केलं, आत्तापर्यंत कायदाच नव्हता आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं कायदा करा म्हणून, आणि त्याचा फायदा त्यांनी घेऊन तो कायदा केला. तो कायदा आहे त्याबद्दल कोणी काही म्हणू शकत नाही. आता आपण इथं बसलेले सर्वजण विचार करत असेल की आपण काय करावं, परंतु आपले सगळे मार्ग बंद केलेले आहेत आणि जे मार्ग दिसतात ते मार्ग लगेच ते बंद करतात. आता एकच मार्ग जो शिल्लक आहे तो म्हणजे यूट्यूबरचा. आता आपण पाहतो की मागाशी एक प्रश्न म्हणजे त्यांनीच उपस्थित केला की लोक आंदोलन का करत नाहीत. लोकांना समजतच नाही ना, कारण ते गोदी मीडिया जे म्हणतो ते सगळे त्यांनी ताब्यात घेतलेले आहेत आणि ते जे सांगतात तेच लोकांना खरं वाटतं. आता आपलं सुदैव असं की रवीश कुमार किंवा प्रशांत कदम यांच्यासारखे यूट्यूबर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला ह्या खऱ्या माहिती मिळते, खरी बातमी मिळते. परंतु हे करताना त्यांना अतिशय काळजी घ्यावी लागते, कारण त्यांनी जर काही चुकीचं सांगितलं की त्यांच्यावर लगेच केस होऊ शकते. गोदी मीडियाची जी पत्रकार आहेत त्यांनी किती चुकीचं सांगितलं, किती खोटं सांगितलं तर त्यांच्यावर कुठल्या प्रकारची ॲक्शन होत नाही. पण मला याच्यामध्ये वाईट एक गोष्ट वाटते की आपण पाहतो हिंदीचे जे लोक आहेत, रवीश कुमार आहे, अभिसार शर्मा आहे. परवाच अभिसार शर्माने सांगितलं की माझे 80 लाख सबस्क्रायबर झालेत. रवीश कुमारचे 1,20,00,000 जास्त झालेत. परंतु मराठीतल्या लोकांना म्हणजे प्रशांत कदम असतील किंवा रवींद्र पोखरकर असतील किंवा निखिल वागळे असतील, यांना आपण सबस्क्राईब करत नाही. करायला पाहिजे. किमान इथं बसलेल्या सगळ्यांनी खात्री करून घेतली पाहिजे की जे मराठी पत्रकार आहेत, ज्यांनी हे धाडस करून एक गोष्ट करतायत, त्यांना आपण पूर्णपणे आपल्याला जो शक्य आहे तो सपोर्ट करायला पाहिजे, सबस्क्राईब करायला पाहिजे, त्याला परत शेअर करायला पाहिजे आणि किमान 10 लोकांना सांगायला पाहिजे की तू सबस्क्राईब कर म्हणून. एवढंच आपण करू शकतो आणि या माध्यमातून आपल्याला जे काय मिळू शकतं लोकशाही वाचवण्यासाठी आपण धडपड करतो. हे सगळे लोक धडपड करतात, त्याला हे साथ देतात. त्यामुळे 2024 लोकसभेचं इलेक्शन जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला याचा उत्तर मिळालेलं आहे की यूट्यूबरमुळे आपल्याला ही निवडणूक बदलता आलेली आहे. तर आपण जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करावं, सांगायची वेळ येऊ नको. तर एवढी माझी आपल्याला विनंती आहे. ओके, कोणाचं? नाही, त्या गॅपबद्दलचे तर खूप प्रश्न आहेत. म्हणजे निवडणूक आयोगानं मतदानाची आकडेवारी पण द्यायला पाहिजे ना. आकडेवारी देण्यासाठी तुम्हाला एवढा वेळ का लागतो, तो दिला जात नाही आहे. आणि जर इतक्या तातडीनं तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या, टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे, तर त्याच्यासाठी वेळ किती लागतो. त्यामुळं या सगळ्या त्या वेळेबद्दल, त्याच्यानंतर निवडणुकीच्या वेळेबद्दल, सगळ्याबद्दलचे प्रश्न आहेत. सगळा टायमिंग, सगळा वेळ जो आहे तो बरोबर फायद्यासाठी आणि काही कटकारस्थानं करण्यासाठी वापरण्याची मुभा जी आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. निवडणूक हां नाही, नोटा हा काही सकस पर्याय नाही आहे. म्हणजे त्याच्या माध्यमातून आपण आपलं योग्य कर्तव्य पार पाडतोय असं होत नाही. कारण निष्पक्ष राहणं आता तेच आपण करतोय, जे आत्ता करतोय ते. कारण निवडणूक आयुक्त हे निष्पक्ष नाही. आत्ता जी परिस्थिती उद्भवलेली आहे की कधी नव्हे इतकं
निवडणुकीच्या निकालाबद्दलचं असंभ्रमाचं वातावरण राज्यामध्ये आहे. ते याचमुळं आहे की निकाल तर लागलेला आहे, पण लोकांना तो अजून कळत नाही आहे की हा खरोखर निकाल लागलेला आहे की नाही. हां नाही नाही ही अस्वस्थता होती म्हणून तर मग आपण बघितलं ना की मार्कडवाडीमधल्या लोकांनी की पुन्हा आम्ही हे करतो, बॅलेट पेपरवरती मतदान घेऊन दाखवतो असं सांगितलं. पण त्याला पण पूर्णपणे त्याच्यामध्ये पूर्णपणे त्याला म्हणजे ठेचण्याचा प्रयत्न झाला. पण तेच आहे की तुम्ही केवळ माझं म्हणणं आहे की या निवडणुकीकडं आणि निकालाकडं गांभीर्यानं बघू नका की 5 वर्षांनी निवडणूक येते. त्याच्या आधी आपल्या अवतीभोवती जे रोज घडतं आहे, त्याच्या आधी आपल्या अवतीभोवती ज्या गोष्टी घडतात त्याच्याबद्दल जोपर्यंत आपण बोलणार नाही, त्याच्याबद्दल सजग राहणार नाही, कदाचित तोपर्यंत या सगळ्या गोष्टी होणारच नाहीत. मग म्हणजे निवडणूक मतदान तर ही एक गोष्ट आहे. त्याच्या आधी मी जसं मगाशी शेतकरी आंदोलनाचा उल्लेख केला, जर शेतकरी आंदोलन स्वतःहून उभं राहिलेलं होतं, कुठल्याही राजकीय पक्षांना ते प्रेरित केलेलं नव्हतं, तरीसुद्धा तो असंतोष जर पोहोचणार नसेल आणि तुमच्यापर्यंत खरी माहिती पोहोचणार नसेल, तर मग जे कर्तव्य आपण आपल्या पातळीवरती करू शकतो ते आपण केलं पाहिजे. खूप लांबलचक झाली पत्रकार परिषद आपली. मला वाटतं पंतप्रधान पत्रकार परिषद घेत नाहीत याचा सगळा राग तुम्ही नाशिकच्या 13 उमेदवारांचे मतांचे आकडे सांगतो. त्याच्यात गट तयार आहे. 5चा एक गट आहे ज्याला 1,38,000चा पॅटर्न होता. 5 उमेदवार निवडून आले, त्या सगळ्यांचे मत 1,00,000 समान. हो, आमच्याकडे कराडमध्ये पण असंच झालं होतं की 2 उमेदवार निवडून आले. 1,17,000, 1,19,000 आहे. 1,56,000, 1,58,000चा पॅटर्न होता 3 उमेदवारांसाठी आणि 2 उमेदवारांसाठी 1,05,000चा पॅटर्न. तर मला असं म्हणायचं की हे ईव्हीएम सेट होतं, याचं हे एकमेव उदाहरण आहे. हे जर चेक केलं तर हे मशीनचे मत आहे. उमेदवार एवढे सारखे मत देणार, मतदार एवढे सारखे मतदान देणार नाही ना. हे आकडेवारी जी आहे ती मॅनेज झालेली आकडेवारी आहे की जी मशीनची मॅनेज आहे. म्हणून आपल्या देशात लोकांना अजूनही असं वाटतं की ईव्हीएम मॅनेज होत नाही. तर ही एक अंधश्रद्धा आहे. हे एक ना एक दिवस आपल्याला कळेल का कुठल्या माध्यमात एवढे आकडेवारी समोर आल्यावर. नाही, मी EVM एक्सपर्ट जरी नसलो तरी मी ज्या काही लोकांशी बोललो, म्हणजे मी माधव देशपांडेंशी बोललो. नाही बरोबर, मी बरोबर आहे. एक्झॅक्टली, मला तेच माधव देशपांडेंचं सुद्धा म्हणणं हे आहे की आपण असं मानतो की VVPAT जेव्हा आलं तेव्हा ही सगळी प्रक्रिया जी आहे ती अधिक पारदर्शी झाली. पण असं नाही आहे, याच्याबरोबर उलटं झालेलं आहे की ज्यावेळी VVPAT आलं त्याच वेळी या EVMमध्ये काहीतरी करण्याची संधी उपलब्ध झाली. आणि त्यामुळं, आणि जर काही करायचं असेल तर ते काही सगळ्यांना माहिती असण्याची गरज नाही आहे. ठराविक लोकांनी जरी ठरवून काही गोष्टी केल्या तरी होऊ शकतात. फक्त याच्याबद्दलचे जोपर्यंत आपण पुरावे किंवा अगदी आता ज्या गोष्टी तुम्ही सांगताय सगळ्या आकडेवारीमधून दिसत आहेत त्याला काउंटर करणाऱ्या गोष्टी निवडणूक आयोग काय देतं की नाही, अशा पद्धतीनं आकडेवारी किंवा मतदान झालेलं आहे. राहुल गांधींनी जी पत्रकार परिषद घेतली ती तर साध्या प्रश्नाबद्दलची आहे, त्याच्यामध्ये काही इतके अवघड प्रश्न नाही आहेत. त्याच्याबद्दलचं सुद्धा उत्तर निवडणूक आयोगाकडून अजून आलेलं नाही आहे. त्यामुळं या प्रश्नांची उत्तरं आता निवडणूक आयोग असं म्हणतं की आम्ही तर सगळ्या राजकीय पक्षांना बोलावलेलं होतं की EVM हॅक करून दाखवा, त्याच्याबद्दलची एक परिषद घेतलेली होती. मग तिथं तुमचे प्रश्न संपत नाहीत, तिथं तुम्ही आम्हाला खोटं पाडू शकला नाहीत आणि मग पराभूत झाल्यानंतर आमच्यावरती असे आरोप करतात. त्यामुळं याच्याबद्दल जोपर्यंत सगळ्या पातळीवरती प्रश्न हाताळले जात नाही आहेत आणि एकदा कधीतरी बोलून नंतर मग त्या आंदोलनाचा विसर पडतोय असं जर होत राहिलं तर मला वाटतं आपण अस्वस्थता व्यक्त करत राहू आणि निवडणुका अशाच होत राहतील आणि मग पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला फक्त शेरोशायरी ऐकावी लागेल.